अखेर अनेक सस्पेन्स नंतर ट्विस्ट नंतर महाराष्ट्राच्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे। महायुतीच्या शपथविधी सोहळ्याला सुरुवात झालेली आहे। देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील तर ते महाराष्ट्राचे 21वे मुख्यमंत्री ठरले। तर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे शपथ घेतील। शेवटच्या क्षणापर्यंत एकनाथ शिंदे मंत्रिमंडळात सहभागी होतील की नाही याचा सस्पेन्स कायम होता, मात्र अखेर त्यावर देखील पडदा पडलाय। भाजपचे देशभरातील वरिष्ठ नेते मंडळी पोहोचण्यास सुरुवात झाली आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबर अनेक नेते मंडळी आझाद मैदान इथं उपस्थित आहेत। अनेक राज्यांचे मुख्यमंत्री यांचीही हजेरी दिसते। राजकीय नेत्यांसह सेलिब्रिटींचीही मांदियाळी दिसून येते। कोकणचा विचार करता खासदार नारायण राणे हे देखील उपस्थित आहेत। सिंधुदुर्गातील भाजपचे पदाधिकारीही कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। आता उत्सुकता आहे तर शपथविधीची। देशाच्या नजरा या क्षणाकडे लागल्या।
सर्वांनी सहकार्य करायचंय. माननीय श्रीयुत देवेंद्र सरिताताई गंगाधरराव फडणवीस यांच्या शपथविधी सोहळ्याला आपण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून इथे पोहोचलेला आहेत. अपेक्षेपेक्षा जास्त जनसागर इथे लोटलेला आहे, त्यामुळे पण कोणाची गैरसोय होणार नाहीये. आपण अधिक अशा आसनांची व्यवस्था करतो आहोत, अधिक आसनांची व्यवस्था होते. सर्वांनी सहकार्य करायचं आहे. एक सूचना, इथे सांस्कृतिक मंच जो आहे त्याच्या समोरचा जो मंडप आहे तिथे पंखे अजून सुरू झालेले नाहीये. प्लीज कोणीतरी कृपा करून इकडे लक्ष द्या. जी मंडळी आत्ता आलेली आहे त्यांच्याकरता मी एक दोन चेक. माननीय श्रीयुत रीताताई गंगाधरराव फडणवीस, महाराष्ट्राचे पदनियुक्त
मुख्यमंत्री यांचं आगमन झालेलं आहे। भारताचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र यांच्या पडणाऱ्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र सरिताताई गंगाधरराव फडणवीस यांच्या शपथविधी समारंभाला सर्व तालुक्यातून गावागावातून खेड्यापाड्यातून जमलेल्या महाविराट जनसमुदायाकडून टाळ्यांच्या गजरात स्वागत होऊन जाऊ दे मंडळी। भारत चेक मंडळी, आपली पवित्र पावन महाराष्ट्र भूमी ही जशी वीर योद्ध्यांची भूमी आहे तशीच साधू संतांची देखील भूमी आहे। साधू संत येती घरा तोच दिवाळी दसरा अशी आपल्याकडे एक म्हण आहे। आज देशाच्या विविध भागातून ज्येष्ठ श्रेष्ठ साधू संत महंत शिरोमणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून माननीय श्री देवेंद्रजी सरिताताई गंगाधरराव फडणवीस यांच्या शपथविधी सोहळ्याला त्यांना शुभाशीर्वाद द्यायला जमलेले आहेत। विविध क्षेत्रातील दिग्गज, गणमान्य कलाकार, क्रीडापटू, प्रतिष्ठित उद्योगपती आणि आपण सर्व या ऐतिहासिक सुवर्ण क्षणांचे साक्षीदार होणार आहोत। बोला भारत माता की वंदे, छत्रपती शिवाजी महाराज की जय श्रीराम। देशाचे विशिष्ट अतिविशिष्ट नेते मुख्य मंचावरती जमलेले आहेत। आता जी मंडळी नुकतीच या मैदानात
ज्यांचं आगमन झालेलं आहे त्यांच्याकरता सूचना. कार्यक्रमाची सुरुवात पोलीस बँड पथकाद्वारे राष्ट्रगीत आणि तदनंतर लगेचच राज्यगीताने होईल. कार्यक्रमाची सांगता देखील राष्ट्रगीताने होईल. त्यामुळे आपण काळजीपूर्वक लक्ष द्या. ज्या क्षणी पोलीस बँड पथकाचं सादरीकरण सुरू होईल सर्वांनी आपापल्या जागेवर उभं राहायचं आहे. राष्ट्रगीतापासून राज्यगीत संपेपर्यंत कार्यक्रमाच्या सुरुवातीला आणि कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर राष्ट्रगीत सुरू होईल संपेपर्यंत. देवी और सज्जनों, इस शपथ ग्रहण विधि समारोह की शुरुआत राष्ट्रगान के साथ होगी. उसके तुरंत पश्चात राज्यगीत होगा. आप सभी से अनुरोध है, जैसे ही पुलिस बैंड पथक अपना प्रस्तुतिकरण शुरू करें आप अपनी जगह पर खड़े हो जाएं. साथ ही इस आयोजन का समापन राष्ट्रगीत के साथ होगा. जैसे ही पुलिस बैंड पथक अपना सादरीकरण शुरू करें आप खड़े हो जाएं. Ladies and gentlemen, I am making this announcement in English for the benefit of all the Honorable Consul Generals and our overseas guests who have gathered here on this very significant and equally joyous occasion of the swearing in ceremony of the CM designate of Maharashtra, Shri Devendra Saritatai Gangadhar Rao Fadnavis. The program will commence with the national anthem, followed immediately by the state song. The program will also conclude with the national anthem played by the police band. You all are requested to kindly rise in honor at that time. Ladies and gentlemen, we are all awaiting the arrival of our beloved Honorable Prime Minister of India, Shri Narendra Modi ji. कुठल्याही क्षणी भारताचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदीजी यांचं मुख्य मंचावर आगमन होईल. त्यांचं आगमन होताच आपण मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. आपल्या सर्वांचं प्रेम, शुभेच्छा आणि आशीर्वाद असेच राहू द्या. याच प्रेमापोटी हा अथांग असा जनसमुदाय इथे लोटलेला आहे. आपला उत्साह आणि ज्या जोशामध्ये आपण सर्व इथे महाराष्ट्रातल्या जिल्ह्यातून, खेड्यापाड्यातून, तालुक्यांमधून इथे जमलेला आहात, त्यातूनच आपलं प्रेम इथे व्यक्त होतं. मंडळी, आतापर्यंत आपण ज्या शिस्तीत या मैदानात आलात, स्थानापन्न झालेला आहात, त्याच शिस्तीमध्ये आपण बसून राहायचं आहे. पुढे येण्यासाठी कोणी घाई गडबड गोंधळ करू नका. स्क्रीनवर आपल्याला हा संपूर्ण सोहळा दिसतोय.
नमस्कार. शपथविधी कार्यक्रमाला सुरुवात होत असून माननीय पंतप्रधान महोदय, माननीय राज्यपाल महोदय, इतर सर्व मान्यवर यांचा हार्दिक स्वागत आहे. आता सर्वांनी कृपया राष्ट्रगीत आणि राज्यगीतसाठी उभा राहावे. राज्यगीत होईल. सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभूराजा. दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. जय महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा. काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी. ओलादी मनगटे खेळती खेळ जीव घेणी. दारिद्र्याच्या उन्हात शिजला, विठ्ठलाच्या घामाने भिजला, देश गौरवासाठी झिजला. दिल्लीचे ही दत्तराणी तो महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा. माननीय राज्यपाल महोदय, राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पदाचे तसेच गुप्ततेची शपथ घेण्यासाठी पदनिर्देशक माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना कृपया आपल्यासमोर शपथ घेण्याची परवानगी असावी. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील श्री देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस. मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सत्सद विवेक बुद्धीने पार पाडीन आणि संविधान
व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्व भाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन. मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही. माननीय राज्यपाल महोदय, माननीय मुख्यमंत्री यांना पुष्पगुच्छ देतील. यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील श्री एकनाथ गंगूबाई संभाजी शिंदे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना वंदन. गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं स्मरण आणि देशाचे कर्तबगार आणि लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी व देशाचे कणखर गृहमंत्री अमितभाई शाह यांच्या भक्कम पाठिंब्याने आशीर्वादाने तसेच राज्यातील 13 कोटी जनतेच्या आशीर्वादाने मी एकनाथ गंगूबाई संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सत्सद विवेक बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निष्पक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय्य वागणूक देईन. मी एकनाथ गंगूबाई संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे
कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही. धन्यवाद. माननीय राज्यपाल महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांना पुष्पगुच्छ देती. यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील श्री अजित आशाताई अनंतराव पवार. मी अजित आशाताई अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व विवेक बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी महत्त्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देई. मी अजित आशाताई अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही. माननीय राज्यपाल महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांना पुष्पगुच्छ देती. माननीय राज्यपाल महोदय, आता ह्या शपथविधी कार्यक्रम पूर्ण झाला आहे. कृपया सर्वांनी राष्ट्रगीतासाठी उभे राहावे.
जय हिंद, जय महाराष्ट्र.